सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनण्याचा 8वा नियम आणि नियम आहे कॉस्ट अवेअरनेस. कुठे किती कॉस्ट लागते ह्याच्याबद्दल अवेअरनेस असणं फार जास्त गरजेचं आहे. आता कॉस्ट अवेअरनेस म्हणजे दोन गोष्टीवर सगळ्यात जास्त फोकस केला जातं. एक म्हणजे की समजा तुम्ही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात तर तुमचं ब्रोकिंग अकाउंट कुठे आहे, तुम्हाला ब्रोकरेज किती लागतं. सो हा आपला एक सगळ्यात मोठा म्हणजे बघा हे झिरो ब्रोकरेज आहे, ह्याला त्या 0.1% लागतं, ह्याला 0.5% लागतं, हे म्हणजे आपण पाहिलेलं आहे. सो ती एक कॉस्ट आहे, बरोबर आहे, त्याचा अवेअरनेस असणं गरजेचं आहे. दुसरं जे असतं समजा तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात तर एक्सपेन्स रेशो किती आहे त्या फंडचा ह्याचाही अवेअरनेस असणं खूप जास्त गरजेचं आहे. सो आता ह्याच्यानंतर अजून एक आहे ज्याच्यावर आपलं लक्ष जास्त नसतं आणि ते आहे टॅक्सेस, की ह्याच्यावर किती कर लागतोय मला, इन्कम टॅक्स किती लागतोय मला किंवा कॅपिटल गेन्स टॅक्स किती लागतोय मला, ह्याच्याकडे आपलं जास्त लक्ष नव्हतं. ट्रेडिंगमध्ये आपण खूप सारे लोक ट्रेडिंग करतात, म्हणजे ते करू नये मला असं वाटतं, पण तरीसुद्धा आय थिंक ट्रेडर्सचीच कम्युनिटी जास्त वाढत आहे सध्या. सो ट्रेडिंगमध्ये आपण काय लक्ष देतो की मी ही एक गोष्ट 300 रुपयाला घेतली 305ला विकली, अरे 300ला घेतली 305ला विकली, त्यात ब्रोकरेज किती लागला आपल्याला, त्याच्यामध्ये STT किती लागला, त्याच्यामध्ये जो काही कॅपिटल गेन्स आपला झालेला आहे त्याच्यावर आपल्याला टॅक्ससुद्धा किती लागणार आहे, हे अनालिसिस नॉर्मली आपण करत नाही. सो ते अनालिसिस करणं फार जास्त गरजेचं आहे. हे सगळं झाल्यावर हे जे सेबी आजकाल तुम्ही समजा तुमच्या ब्रोकिंग अकाउंटला लॉग इन केल्यानंतर ते जो एक डिस्क्लोजर येतं आहे ना की 95% जास्त लोक जे आहेत ते FD एवढे सुद्धा रिटर्न्स कमवत नाही आहेत, 99% जास्त लोक फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये पैसे लूज करत आहेत, हे जे डिस्क्लोजर सेबी द्यायला लावते ब्रोकिंग हाऊसेसला, त्याच्या मागे एक रिझन आहे की रिटेल इन्व्हेस्टरला वाचवण्याचा प्रयत्न इथे सेबीकडून होत आहे. सो अवेअरनेस ह्याच्यात होणं फार जास्त गरजेचं आहे. अल्टिमेटली दोन लोकांना पैसे मिळणार, एक आहे गव्हर्नमेंट ज्यांना टॅक्सेस मिळणार, आता कॅपिटल गेन्स झाला तर कॅपिटल गेन्स टॅक्स मिळणार, नाही झाला तर STT तर तुम्हाला पे करावंच लागेल, आणि ब्रोकरेज हाऊसला सुद्धा ब्रोकरेज मिळणार, ब्रोकिंग हाऊस जिथं तुम्ही तुमचं अकाउंट ओपन केलेलं आहे त्यांना सुद्धा मिळणार. सो तुमच्या अर्निंगची अनसर्टनिटी, बाकी दोघांच्या अर्निंगची काहीही अनसर्टनिटी नाही आहे, हे लक्षात ठेवा, ही कॉस्ट आहे तुमच्यासाठी. सो टॅक्सेसवर पण तेवढंच लक्ष द्या. आता स्टॉक्सबद्दल बोललो आपण, पण म्युच्युअल फंडबद्दल काय. सो म्युच्युअल फंड्समध्ये हायर एक्सपेन्स रेशोचे फंड करू नये मी असं नाही म्हणत आहे, पण हायर एक्सपेन्स रेशो जर देऊन तुम्हाला आउट परफॉर्मन्स मिळत नसेल सो मग त्यात काहीच पॉईंट नाही की तुम्हाला हायर एक्सपेन्स रेशोमध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही करा. सो लोअर एक्सपेन्स रेशो राहून जर आउट परफॉर्मन्स मिळत असेल तुम्हाला तर अजून काय पाहिजे तुम्हाला. पण जर एखादा फंड तुम्हाला हायर एक्सपेन्स रेशो चार्ज करून बेंचमार्कला पण बीट करतोय, कॅटेगरी ॲव्हरेजला पण बीट करतोय, तुमचे एक्सपेक्टेशन पण बीट करतोय, टॉप क्वार्टाईलमध्ये पण आहे, सो त्या केसमध्ये आणि कन्सिस्टन्सी पण आहे फ्रॉम द लॉंग टर्म पॉईंट ऑफ व्ह्यू, सो मग तो फंड सिलेक्ट करायला काही प्रॉब्लेम नाहीये. पण फक्त आणि फक्त एक्सपेन्स रेशोकडे बघूनच तुम्ही समजा कॉल घेणार असताल तर मला वाटतं तिथे कुठेतरी आपण चुकू शकतो. सो सिमिलर कॅटेगरी फंड, सिमिलर परफॉर्मन्स आणि लोअर एक्सपेन्स रेशो डेफिनेटली आय थिंक मला वाटते ती तुमची एक थॉट प्रोसेस असायला पाहिजे वाईल सिलेक्टिंग अ म्युच्युअल फंड. सो आता हे या कॉस्टबद्दल बऱ्यापैकी सगळीकडे आपण बोललेलं आहे. अजून एक कॉस्ट आहे ज्याच्याकडे आपलं खूप जास्त दुर्लक्ष असतं आणि ती काय आहे, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट कशासाठी असते की बाबा मी काय करतो, मी मार्केट पडण्याची वाट बघतो, मार्केट पडलं की मी इन्व्हेस्ट करणार. सो असं एक फाइंडिंग आहे की मॅक्झिमम इन्व्हेस्टर्सनी मार्केट पडण्याच्या अपेक्षेमध्ये जास्त लॉस करून घेतलेला आहे रादर दॅन ॲक्च्युअल मार्केट पडल्यावर लॉस झालेला आहे. म्हणजे अरे मार्केट पडणार म्हणून मी वाट बघतो म्हणून ते त्यांचे जे पैसे आहेत एक तर सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये राहतात, नाही तर लिक्विड फंडमध्ये राहतात, नाही तर FD मध्ये राहतात. सो त्याच्यावर सेव्हिंग्जमध्ये राहिलं तर 3% मिळणार, लिक्विड फंडमध्ये राहिलं तर 5-6% मिळतील तुम्हाला, डेट फंड्स किंवा FDs मध्ये राहिलं तर 7.5% तुम्हाला मिळणार. सो ह्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टेड राहतो आणि पण नाही मार्केटला वर गेलेले मी वाट बघणार मार्केट पडण्याची, आणि मार्केट जर पडलंच नाही तर, आणि मार्केटचे जे रिटर्न्स राहतील ते सपोज तुमच्या FD आणि त्याच्यापेक्षा जास्त राहिले, सो म्हणजे हा ऑपॉर्च्युनिटी लॉस नाही आहे का आपल्यासाठी. सो मला असं वाटते की टाईम करण्यापेक्षा मार्केटला टाईम करण्यापेक्षा मार्केटमध्ये जास्त टाईम राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. सो ती इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ना, टाइम इन द मार्केट इज मोर इम्पॉर्टंट रादर दॅन टायमिंग द मार्केट. सो मार्केट टायमिंग करण्याच्या फंद्यात पडू नका, मार्केटमध्ये जास्तीत जास्त वेळ इन्व्हेस्टेड राहण्याचा तुमचा प्रयत्न असायला पाहिजे आणि या ऑपॉर्च्युनिटी कॉस्टला तुम्ही कमी करणं हे जास्त गरजेचं आहे. सो मला आशा आहे मित्रांनो की तुम्ही नक्की ही थॉट प्रोसेस डेव्हलप कराल आणि एक ॲसेट ॲलोकेशनची स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करा, सो दॅट म्हणजे मार्केटला टाईम करण्याची गरज नाही आहे. सो तुमचं जे काही ॲसेट ॲलोकेशन आहे तुमच्या रिस्क प्रोफाईल प्रमाणे त्याला जर फॉलो करत राहिलात आणि ॲसेट ॲलोकेशन
ऑप्शन रिबॅलन्सिंग वर्षातून एकदा जरी करत राहिलात तरी तुम्ही बऱ्यापैकी या ऑपॉर्च्युनिटी कॉस्टपासून दूर राहू शकताल. आशा करतो की हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडला असेल. अशाच व्हिडिओसाठी चॅनल बनवून राहा. व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.